संहितेची पूर्णाहुती आहे. राजा दूत पुन्हा सिंधू देशातून मथुरा मंडलामध्ये आला. यमुना नदीच्या तटावर विचरित असताना त्याने भगवंताचं दर्शन घेतलं. एकांतामध्ये भगवंताला नमस्कार करून हात जोडून प्रदक्षिणा घातल्या आणि दूतानं हळूहळू विमल राजानं सांगितलेली गोष्ट भगवंताची स्तुती करून भगवंताच्या कानावर घातली. भगवान, आपण लोकांच्या चित्तामध्ये संपूर्ण अभिप्राय जाणणारे आहात, कारण आपण क्षेत्रज्ञ आत्मा आहात, कर्म साक्षी आहात. परमात्मा कसा आहे, आपण जे कर्म करतो त्याचे साक्षी आहे परमात्मा. तुम्ही आज पुण्यकर्म केलं ना तर परमात्मा तुमच्या साक्षी आहे. तुम्ही दुष्कर्म केलं त्याचं परमात्मा तुमच्या साक्षी आहे. म्हणून परमात्मा साक्षी आहे. आपल्याला वाटत असेल आता तुम्हाला साक्षी आहे असं समजत का नाही, तर तुम्ही आत्मज्ञानाच्या प्रभावात आले नाहीये, आत्मज्ञानाच्या ओघात आलेला नाही. आणि आत्मज्ञानाच्या ओघात आलेले नाहीत म्हणून तुम्हाला ते अनुभव येत नाही. जे संत महात्मे योगी तपस्वी यांना तो अनुभव आला असल्यामुळे त्यांचं सत्यम वद धर्मम चर हे सातत्याने चालू. आपलं केव्हा केव्हा चालतं, स्वार्थाच्या वेळेला आपल्याला सत्याची आठवण येते आणि ज्या वेळेला लोभ वाढतो तेव्हा असत्य सत्य भासायला लागतं. असत्य सत्य भासायला लागतं. परमात्मा आपण क्षेत्र स्वरूप आत्मा आहात. आपल्याला मी एकांतात सांगतो, सिंध देशाचा राजा इंद्रपुरीचा साक्षी चंपक नावाची नगरी आहे, त्याचा पालक हा राजा आहे. देवराज इंद्रासारखा ऐश्वर्य संपन्न आहे. त्याची चित्तवृत्ती सर्वज्ञ आपल्या चरणावर आहे. तो आपल्या ठिकाणी संलग्न आहे. त्याने आपल्या प्रसन्नतेसाठी शेकडो यज्ञ अनुष्ठान केले आहे. दान तप ब्राह्मण व्यक्त्या लोकांना कडून केलाय. तीर्थाचं सेवन केलंय आणि आपला सतत जप करतो. या त्याच्या उत्तम साधनांनी आपण त्याला दर्शन द्यावं. तो कमलाप्रमाणे स्वच्छ आहे, त्याचे नेत्र विशाल आहे, त्याला पुष्कळ कन्या आहे. त्या आपल्याला पती रूपानं वरू इच्छितात. आपल्या प्राप्तीसाठी राजकुमारींनी सुद्धा व्रत नियम आचरलेले आहेत. आपण त्यांचं पाणी ग्रहण करावं, त्यांचं पाणी ग्रहण करावं. नारद म्हणाले, दूताचं भाषण ऐकून भगवान श्रीहरी प्रसन्न झाले आणि क्षणाबरोबर दूताला घेऊन चंपकपुरीला पोहोचले. विमल राजाच्या महायज्ञामध्ये वेदाचा ध्वनी चालू होता. एकाएकी आकाशातून दूत येतो आहे हे दिसलं आणि भगवान पीतांबरधारी घनश्याम श्रीवत्सांगित कमलनेत्र श्री भगवान यज्ञशाळेमध्ये प्रकट झाले. आता यज्ञ म्हणजे अग्नी पेटवलेला यज्ञ समजा, आणि तुम्ही नाम जप करता तोही यज्ञ आहे. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये भगवान प्रकट होतात त्याप्रमाणे नाम यज्ञामध्ये सुद्धा भगवान प्रकट होतात, हे लक्षात ठेवा. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, जपयज्ञामध्ये मी आहे. अग्नी आहुती यज्ञामध्ये मी आहे असं कुठे प्रतिपादन नाही केलेलं, पण प्रत्यक्ष जपयज्ञ म्हणजे मी आहे. आणि कलियुगामध्ये असा भगवंताचा नाम जपयज्ञ तुमच्या हातात दिलाय आणि तुम्हाला वेळ मिळत नाही आहे. तुम्ही भलत्या सलत्या भानगडीत पडताय. कोणी ध्यान, कोणी योग, आणि एवढ्या करता 800 वर्षापूर्वी माऊली सांगून गेली, योग याग क्रिया धर्मा धर्म मायान गेले ते वेलया हरिपाठी. आणि असे लोक सुद्धा पुढे येण्याकरता यज्ञ करून मोठा उदो उदो करायला बाधा. अरे रे 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 रे, माऊली सांगून गेली.
यज्ञ करू नका असं नाहीये, यज्ञ करा, पण देवा करता यज्ञ करा. हल्ली लोक यज्ञ कशा करता लक्ष्मी करता. आता एवढा अधिक मास गेला ना, कधी यजमानाला असं नाही सांगितलं अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम, तर लगेच त्याचे कान असे करतात. आमच्या महाराजांनी सांगितलं लक्ष्मी काय करतो, भगवंत तर पाय, पण त्याला भगवंताची गरज नाही, म्हणून आम्हाला असा शब्द घालावा लागतो, अखंड भगवत प्रीती प्राप्त्यर्थम असं घालून द्यावं लागतं मधून. आधी तर सांगावं लागतं पुत्र पौत्र आदी वंशवृद्ध्यर्थम असं मोठं मोठं दळून घ्यावं लागतं, आणि मग हळूच टाकावं लागतं, कारण तो अज्ञात असतो. तो अज्ञात असतो. भगवान यज्ञ नारायणामध्ये प्रगट होत आहे. दूताने वर्णन केलं होतं की तो तुमच्या चरणाच्या जवळ पोहोचलेला आहे, त्याने व्रत केले आहे. राजा विमल राजा एकदम उठून उभा राहिला, प्रेमानं भेळ झाला, त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आणि दोन्ही हात जोडून श्रीच्या चरणावर पडला. पुन्हा उठून भगवंतानं त्याला प्रयत्नानं जागवलं. देवाला त्याने सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. आता देवाला सोन्याचं सिंहासन, आत्ताच मला आमची एक सून विचारायला आली होती ना, म्हणजे दादा मी आतापर्यंत तांब्याच्या दिव्यामध्ये हे लावत होती, आता का नाही मी पितळीचा दिवा घेतला. म्हटलं बेटे चालेल ना, असं काही नाही. पूर्वी तर आपण मातीच्या दिव्यात सुद्धा लावायचो. नवरात्राचा दिवा नवी मोठी पणती घ्यायची आणि त्याच्यात लावायचा, म्हणजे नवीन दिवा पाहिजे म्हणून. आता आधुनिकता आली, मग ते आहे सोनार. मी त्यांना म्हटलं पुढच्या वर्षी माझ्या नातवाचं दुकान जर मोठं चाललं तर मी तुला चांदीचा दिवा करायला लावेल असं सांगून रवाना करून दिलं. लक्षात आलं का? आलं तुमच्या दैवयोगाने तर चांदीचा दिवा करा, करायला काही हरकत नाही आहे. दैवयोग. माणसाला समज दिली पाहिजे, समजवलं पाहिजे. आता नवरात्र काल अजून नवरात्राची अष्टमी फुलोरा लांब आहे, तोपर्यंत 2 आज्या आल्यात दुपारी. म्हणजे दादा आता तर हात लाटणं धरवलं जात नाही, सून 4 दिवस पाळत नाही, मग आता ते पुऱ्या कशा काय लाटून हा कसा काय बांधू, काय फुलोरा. म्हटलं आजी जास्ती वैतागू नका, 24 केळं आणा आणि फुलोरा बांधून मोकळे हो जा. दोन्ही आज्या अशा टाळ्या ठोकत गेल्या, दादा जन्माला यावं आणि तुमच्या पोटी यावं. म्हटलं नको, आता मला काही जन्म घ्यायचा नाही, पुन्हा माझ्या भानगडीत काही पडू नका. टाळ्या वाजवत वाजवत गेल्या. 82 वर्षाच्या होत्या म्हाताऱ्या. अरे काय करतात, नाही काही चालत तर केळं आणता येतील ना म्हटलं. आणि म्हटलं असे आणा थोडे थाडे, तेही सांगून टाकलं. नाही तर एकदम झालेले केळं आणाल, बांधल्याबरोबर खाली देवी कोपली. कारण हे भरडभुंजे फार आहे जगात. झालेले थाडे केळं आणा, बांधून ठेवा, म्हणजे 2 दिवस ते फकणार नाही, फुलोरा खाली पडणार नाही. इथपर्यंत समजावं लागतं. म्हणून तर लोक धावत येतात, काहीतरी मार्ग मिळेल, काहीतरी चांगला सन्मार्ग मिळेल म्हणून लोक येतात, नाही तर काय करायचं. भले न जाती सन्मार्ग सांडोनी. चांगले जे आहे ते सन्मार्ग सोडून जात नाही. अहो तुम्ही देवाच्या 25 फुटावरून अंतरावरून जरी दिवा लावला आणि देवाच्या जवळ जरी लावला तर देवाला माहिती आहे दिवा लावणारा कोण आहे, कुठून आला, केव्हा आला, कसा आला, त्याला माहिती आहे सगळं. आणखीन जास्ती दिलं, जवळ दिवा लावला तर देवाला उकडेल, एवढं लक्षात ठेवा. कारण ते हे ते देव आहे, म्हणून काही अंतर ठेवून दिवा लावला पाहिजे. उद्यापासून दिवे लावायचे तुम्हाला, अधिक महिनाभर दिवे लावले. अंतरीचा ज्ञान दिवा लावू, अंतरामधला दिवा लागला पाहिजे. त्याला कर्माची वात आणि सत्याचं तूप. काय केलं पाहिजे? सत्कर्म ही वात आहे आणि सत्य हे त्याला तूप आहे. ज्या वेळा सत्य तूप राहील त्यावेळा तुमचं रूप तुम्हालाच दिसून जाईल. कारण तूप काय आहे? भगवंताचं रूप. म्हणून सत्यम वद धर्मम चर. अंतरात्मा मोकळा करून घ्या, संशयित वृत्ती ठेवू नका.
भगवान त्याला उभं केलं. तो भगवंताच्या समोर उभा राहिला. राजकुमारांवर भगवंताने दृष्टिक्षेप केला. मेघ गंभीर वाणीनं राजा म्हणाला, महामते, याज्ञवल्क्यांच्या सांगण्याप्रमाणे तुमचे दर्शन झाले आहे. तुझ्या मनात जे असेल ते वर माग. विमल म्हणाला, देवादिदेवा, आपल्या चरणविंदाच्या ठिकाणी भ्रमर असलेला मी, माझी काय इच्छा असेल आणि माझी इच्छा तुम्हाला माहिती नाही असं होणारच नाही. ओ, काय देवाला उत्तर दिलंय, माझ्या अंतरातली इच्छा तुम्हीच जाणून घ्या, मी तोंडाने बोलणार नाही. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनिया. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. कोणीच आवडत नाही. म्हणून ते म्हणतात, विमल राजानं आपला सारा धनकोश, महावैभव, हत्ती घोडं सगळं कृष्णाला अर्पण करून टाकलं आणि विधीपूर्वक सगळ्या कन्या भगवंताला समर्पण केला. भक्तीने विलय झाला राजा. राजानं भगवंताच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला आणि राजाच्या जनतेनं जय जयकार केला. जय जयकार केल्याबरोबर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. त्याच वेळी विमल राजाला भगवंतात सारूप्य मिळालं. झालं इतका विमल, नाव त्याचं विमल राजा, आणि तो विमल असल्यामुळे भगवंतामध्ये सारूप्य मिळाला. 4 प्रकारच्या मुक्ती आहे, त्याच्यातली एक मुक्ती याच्या हातात आली. पण तुम्हाला मुक्ती मिळण्याकरता विमल राजाने काय केली? भक्ती. संत तुम्हाला काय सांगता? भक्ती. आज सकाळीच एक आजी आल्या, म्हणे दादा तुम्ही नवरात्रामध्ये 108 पळीने पाणी टाकायला सांगितलं. म्हटलं आता काळ कसा आहे, कोण गुरुजी येईल तुमच्याकडे हवनाला? समजा आलात बिचारा, तुम्हाला काही मनात संशय आला, त्याला आला, सगळ्या गोष्टी संशयित आहे. जोपर्यंत वातावरण शुद्ध होत नाही तोपर्यंत मनात संशय राहील, आणि संशय राहून केलेलं कुठलंही कर्म विफल होतं. बरं, आपण किती मनाने पवित्र राहिलो पण दुसऱ्याला थोडा संशय येणारच नाही. संशय कल्लोळ करतो. बरं, तुम्ही नाटकही पाहता, संशय कल्लोळ, संशय जात नाही. नुसता घसा दुखायला लागला की लगेच संशय येऊन जातो, डोकं दुखायला लागलं की संशय येऊन जातो. संशय आहे. संशयाची निवृत्ती झाल्याशिवाय कळत नाही. आकाशातून पुष्पवृष्टी झाली, राजाला सारूप्य भक्ती मिळाली, मुक्ती मिळाली. याप्रमाणे ती सगळी 100 सूर्यासारखे तेज धारण करणारा राजा यज्ञ मंडपात लोक पाहत असताना भगवंताने त्याला गरुडावर बसवलं आणि वैकुंठाला घेऊन गेले. मुली समर्पण करून दिला देवाला आणि राजा मोकळा झाला. पहा, या विमल राजाला याज्ञवल्क्यांनी समज दिलेली होती. कोणीतरी तुम्हाला असा सत्संग सांगणारा साधू पुरुष मिळाला पाहिजे. छूमंतर काला असा नको. आज बलराम दादाचं चरित्र ऐकलं ना, याच्यामध्ये बलराम दादाने एक चमत्कार केला होता. सकाळी ऐकलं असेल तुम्ही की यशोदा नंद राजाला सांगितलं की बाबा मी जादू कशी करतो, असा हात केला तर मोठा नाग. हे सगळे घाबरायला लागले. बलराम दादाने सगळ्यांना घाबरून टाकलं आणि त्या नागाजवळ गेले आणि त्याला असा करून आपल्या अंगाला लपेट करून घेतला, जसं कृष्णानं हे केली होती कालिया मर्दन, त्याप्रमाणे भगवंतानं लीला केली. म्हणे बाबा आई आता छूमंतर करतो, सगळे नाग गायब. बलरामांच्या लीला आहे, या भागवतात नाही, या हरी वंशामध्ये आहे. नाही तर भगवंताच्या बलरामाच्या लीला कोणी, अशा अनेक बलरामाने लीला केल्या आहे. काय बलराम काय आहे? संकर्षण. बल म्हणजे शब्द. आता पण आपण झाला गीते शब्द काय आहे? बल आहे. काय करतो त्या गीतेमुळे? मनुष्य देवाकडे आकर्षला जातो.
म्हणून शंकराचार्य काय लिहितात, भगवत गीता किंचित धीता गंगा जल लवण कणिका पिता. एवढंस जरी गंगाजल घरातलं जिभेवर टाकलं तरी देह पवित्र होतो. गोमित्राचा वास आला तरी देह पवित्र होतो, नुसत्या वासाने. काय कारण अत्यंत पवित्र आहे. गोमूत्रम पापशोषणम. राजाला मोक्ष मिळाला. भगवान श्रीकृष्ण मुनींना घेऊन ब्रजात आले. रमणीय कामनामध्ये कृष्ण प्रिया राहू लागल्या आणि कुंदक क्रीडा करू लागल्या. आपले मन रिझवू लागल्या. त्यांच्या जितकी संख्या होती तितके भगवंताने रूप धारण केले. रास मंडलात मनोरंजन केलं. रास क्रीडेच्या वेळी मुलींच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यामुळे तिथे एक विमल कुंड निर्माण झालंय वृंदावनात. त्याचं नाव आहे विमल कुंड. गेले तर पाहून या. मध्यंतरीच्या काळामध्ये हे कुंड थोडे विस्कळीत झाले होते, पण आता सगळे कुंड व्यवस्थित झाले आहे. मधला काळ असा आला की त्या स्थानावर असलेल्या लोकांनी फक्त आपलं उदर भरणं करता त्याचा उपयोग केला, त्याचं पुनरुज्जीवन केलं नाही. त्यामुळे आपल्याकडे आम्ही एकदा काशीला गेलो होतो 1-2 वर्षापूर्वी. तर मातृतीर्थ मला धुंडायचं होतं. तर मला एकाने पिशाच्य तीर्थावर नेलं आणि सांगितलं की हेच मातृतीर्थ नाही, फिरतो ते. म्हटलं नाही रे भाऊ, गडबड करू नको. हे होतेच माझ्याबरोबर. मग त्या रिक्षावाल्यानं म्हटलं चाल. मग तिथे एक माणूस उभा, तो म्हणे पोलीस स्टेशनमध्ये आहे मातृतीर्थ. तो रिक्षावाला आणि तो पंड्या म्हणे आमचं आयुष्य गेलं ना, आम्हाला माहित नाही तुम्ही जळगावून आले नाही, ढूंढून काढलं. मातृतीर्थ पोलीस स्टेशन. मग आम्ही 2-1 वर्ष गेलो, जात होतो. तर या वर्षी गेलो. मागच्या वेळेत हे सुंदर झालेलं होतं, बिलकुल लख 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 करत होतं मातृतीर्थ. कारण का तर ते अशा वस्तीमध्ये आहे की कोणा जाणारच नाही तिकडे. पितृतीर्थही तसंच आहे. आणि मातृतीर्थ, पिशाच्य तीर्थ सगळ्यांना माहिती आहे, कारण तिथे पिशाच्य श्राद्ध होतं म्हणून सगळं. पण मातृपितृतीर्थाला कोण जाणार आहे? जो मातृपितृ भक्त असेल तोच जाईल. आणि त्यामुळे ते दुर्लक्षित झालं. पूर्वी राजे रजवाडे काय करायचे, या तीर्थांचं पुनरुज्जीवन करायचे. आपल्या पद्मालयाला लोक जाताना तर शिक्षक सांगतात 1ली, 2री, 3रीच्या मुलांना की हा भात पडलेला आहे, त्या दगडाला अशा रेषा आहे. भात पडला तर हे इक्विव्हॅलंट टू बी जातं काही वेळा तिथे. हा आता दगडावरचा रेष आहे, हे कसं काय भात होईल? मग त्याला सांगावं लागतं हे स्मृतिचिन्ह आहे. हे काय आहे? स्मृतिचिन्ह आहे. मग त्याला तिकडे न्यावं लागतं दिल्लीला. महात्मा गांधीचा दिवा तिथे जळतोय, याचा अर्थ काय ते जिवंत आहे का? त्याचं स्मृती आहे. ज्योत जळतच राहते. ज्या अर्थी ज्योत आहे त्या अर्थी प्राण आहे, असा अनुभव आहे. हा मग तेव्हा त्याला पटतं. तर याच्याकरता शिक्षकही असा चौपट पाहिजे. त्याला असं सांगता आलं पाहिजे पटवून. हे आता पूर्वी काय होतं, साधे दगड होते काळे. आता संगमरवरी दगड आला म्हणून तीर्थक्षेत्राला काय लागला? संगमरवरी दगड लागला. का तिथे डिजिटल आलं? पण एक लक्षात ठेवा, त्या काळ्या दगडावरून पडल्यावर मनुष्य एकदम फ्रॅक्चर होत नव्हतं. आता या दगडावरून मात्र घरातच तुम्ही पडतात. बाथरूम मध्ये 87,000चं बाथरूम आणि आजोबा आजीला 1,32,000 लागले. तर हे जे स्नानाचे ग्रह आणि हे आहे, हे खरबडे पाहिजे. म्हणून आपले स्नानग्रह गावाच्या म्हणजे घराच्या बाहेर होते, नाही तर घराच्या मागे होते. आणि जितके असं करत नव्हतो आपण. त्याचं कारण आहे, याचा उपयोग किती आहे स्नानगृहाचा आणि शौचालयाचा उपयोग किती आहे? 4, 7, 8 मिनिटं. तिथे काही उन्हाळ्यामध्ये सुद्धा थोडी झोप थोडी घ्यायची आहे. त्याला तुम्ही इतकं डिजिटल जे करताय, तर हा विनियोग आहे कशाचा? चांगल्या धनाचा.
हे लक्षात आलं पाहिजे माणसाच्या. कोणत्या गोष्टीमध्ये धनाचा खर्च करावा. 47,000ची लाइटिंग लावली लग्नामध्ये, त्याच्याऐवजी 47,000चं अन्नदान चांगल्या गावरानी तुपाचं करा, त्याचा सदुपयोग होईल. 10,000ची लढ लावली, लढ लावू नये, थोडीशी लावा. द्रव्याचा सदुपयोग करा. भोग प्रधान द्रव्य हे ईश्वरी कर्माला मदत करीत नाही. जे कर्म मानवाला पोषक आहे, जे कर्म मानवाला हानिकारक नाही आहे, ते कर्म करा. ज्या कर्मापासून मानव निसर्गापासून वंचित होतो, प्रदूषण निर्माण होतं, ते कर्म करू नका. समजून घ्या. आणि हे धर्मग्रंथ शिकवतात. सनातन धर्म हेच शिकवतो. आयुष्याची जी स्थिती आहे ती धर्मग्रंथानुसार आहे. अशा प्रकारे राजाला मोक्ष देऊन भगवान आपलं सुंदर रूप धारण करून व्रजामध्ये राहिले. कुंदकी इथे क्रीडा केल्या, सगळे मनात राहिले. तिथे विमलकुंड झालं. त्या विमलकुंडाचं लोक थोडंसं तीर्थ घेऊन स्नान करतात. मेरू पर्वतासारखं पुण्य तिथे प्राप्त होतं. जो विमलकुंडावर स्नान करतो त्याला गोधाम प्राप्त होतो. कृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. 2 मिनिटं बंद राहील आणि पुरुषोत्तम मासाचा शेवटचा आणि 30वा अध्याय सांगून होईल. दुसरी सूचना अशी की उद्या नवरात्राला सकाळीच प्रारंभ आहे, तर उद्या सकाळचं प्रवचन काही राहणार नाही. उद्या रात्री 8 साधारणतः 7:30 ते 8:30 पर्यंत प्रवचनाची वेळ राहील. आणि प्रवचनाचा विषय असा आहे की सुबोध ज्ञानेश्वरी. दुसरी सूचना अशी आहे की अजून मंदिर बंद आहे, तरी जास्त लोकांनी दर्शनाला येण्याचा प्रयत्न करू नये. आपण आपल्याच घरी प्रवचन ऐकावं. हरये. कारण आले तुम्ही आणि कोणी मज्जाव केला तर तुमच्या मनात विकल्प येईल आणि आलाच तर गेट पासून दर्शन करून मोकळे व्हा. श्री गणेशाय नमः. यम म्हणे चित्रगुप्ता लागून, अरे आणिला कोण हा, यमधर्माची ऐकोनी वाणी. म्हणे हा धनलोभी अत्यंत, हा अत्यंत धनलोभी आहे म्हणे. हा ब्राह्मण आहे, हा केरळ देशामध्ये राहणार आहे आणि हा इतका लोभिष्ठ होता आणि लोभिष्ठ असून पूजापाठ करणारा होता. याने चौर्य कर्म केलेलं आहे म्हणून याला भीषण अशा प्रेत योनीमध्ये टाकलेला आहे आणि याला निर्जन वनामध्ये याच्या तोंडाला आल्सर झालेला आहे. बहुकाळ प्रेत योनी भोगून मग जम्बूद्वीपामध्ये शीतळ छाया नीर मधुर असे फळ पुष्प असलेल्या याच्यामध्ये याला वानर जन्म मिळेल आणि तिथे एक पाप त्या तीर्थामध्ये हा पडेल. तो म्हणाले मग याचं कोणतं पुण्य होतं की हा मरते समयी पापनाशक कुंडामध्ये पडला. कारण चांगल्या ठिकाणी जाऊन मरण येणं हे सुद्धा पुण्य लागतं. तर म्हणाले हे नारदा, मी तुला एक याची कथा सांगतो म्हणे. ऐक नारदा, चित्रकुंडल नामे महाधनिक, कोणी एक वैश्य होता, एक कोणी व्यापारी होता म्हणे. आपल्या पत्नी बरोबर अधिक मासाचं उद्यापन करीत होता. वेद संपन्न ब्राह्मण समस्त पाचारिले जाण. उद्यापनाच्या दिवशी आपले सगळे ब्राह्मण बोलवले आणि उत्तम प्रकारचं पक्वान्न वगैरे करून उद्यापन करत होता. हा कर्दळ ब्राह्मण जो होता हा अत्यंत लोभी. कमाई झाली की जमिनीत ठेव, पत्नीला, पोरांना, बहिणीला, भावांना, नातेवाईकांना कोणाला गोड सुद्धा खाऊ घालायचं नाही. लक्षात ठेवा, आपण आपल्या नातेवाईकांना जर मिष्टान्न दिलं नाही तर तोही दोष आहे. आता सगळे लोक मिष्टान्न देतात पण हॉटेलमध्ये आणि तेही हायवेवर. मग तुमचं घर कसं झालं? तुमच्या घरात जर कोणी जेवलं नाही तर ते घर उदास आणि भगास होईल.
हल्ली घर म्हणजे लॉज झाली आहे, फक्त झोपापुरता घराचा उपयोग होतोय. चहा सुद्धा समोरून, वेळ कुठे? घरात अग्नी प्रदीप्त होत नाही आणि सिलेंडर मात्र अग्नी कोपऱ्यात आहे. आणि बाईला स्वयंपाक करायचा आणि चहा करायचा कंटाळा आहे. काय करायचं ते अग्नी कोपऱ्यामध्ये असलेलं सिलेंडर? वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट आहे, पण घरात मनच लागत नाही आहे. काय उपयोग आहे? लोक खिडकी दरवाजे बदलवत आहे पण चांगलं वागतच नाही आहे. कोणाविषयी प्रेम आणि आस्थाच राहिलं नाही आहे. मग प्रेम आणि आस्था नाही आहे, दया आणि धर्म नाही आहे, तर ते घर म्हणजे घर आहे का? अनेक प्रकारच्या चुका करून ठेवता. घरात शांती कशी मिळेल? अधर्म, अविचार, कुमार्ग याच्याने शांती आपण घालवून बसतो. म्हणून त्यावेळेस हा ब्राह्मण ते उद्यापन पाहायला गेला आणि त्याच्या कानावर भगवंताचं गुणान वर्णन पडलं. म्हणून याला या वानर जन्मामध्ये या तीर्थावर जायला मिळालं. पण याच्या तोंडात आलसर झाल्यामुळे माकड जन्मामध्ये याला एकही फळ खाता येणार, कारण मागच्या जन्मी फळ चोरले होते, विकले होते. लक्षात ठेवा, ज्या ज्या व्याध्या आपल्याला उद्भवतात त्याचे त्याचे दुष्कर्म झालेले असतात. अनेक श्रीमंत माणसं असतात, त्यांच्या घरी भरपूर पदार्थ असतात, पण खाण्याची परवानगी नाही. काही कर्मजन्य रोग आहे, काही पापजन्य रोग आहे आणि काही व्यवसायजन्य रोग आहे. आपल्या व्यवसायामुळे आपल्या शरीरात निर्माण होतात. आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक, तीन प्रकारचं भोक्तृत्व माणसाच्या मागे फिरत असतो. आणि म्हणून आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक हे त्रिविध ताप जाण्याकरता भगवंताचं स्मरण करायचं. एवढं जग रोगानं त्रस्त झालं होतं, झालं आहे संपूर्ण जग. ज्यांनी कपट चपट केलं त्यांच्याकडे असा पाणी पडला की काही शिल्लक नाही आहे धान्य, आणि आता कोणी देत नाही आहे. तर भोजनावर लिमिट आलंय, एवढंच खा, पुरलं पाहिजे. संपत्ती आहे, आधुनिकता आहे, पण खायला नाही. बरं, काही खातात, पशु पक्षी, जीव जंतू, किडे मुंगळे, तरी परिस्थिती आहे. म्हणून ते म्हणतात वानर जातीमध्ये याला जन्म मिळाला तर त्या पाण्यामध्ये पडला. मृगतीर्थावर क्षुधा तृषा लागलेली होती पण खाऊ शकत नव्हता. पित्तजन्यक व्याधी असल्यामुळे पीडा होत होती वारंवार दशा. आणि तिथे जे लोक यायचे ते देवाचं भजन करायचे आणि त्यामुळं 5 दिवसाचं याला कपी देहामध्ये स्नान घडलं आणि हा भगवंताच्या विष्णू पदाला प्राप्त झाला. पहा, म्हणजे वानर जन्मामध्ये असल्यावर सुद्धा याला त्या तीर्थावर का अंतसमयी जाता आलं तर 5 दिवसात अधिक मासाचं जे पुण्य होतं ते एक उद्यापन करत होता, ते याने पाहिलं आणि नुसता दृष्टिक्षेपानं जन्म सुधारला. आता 31वा अध्याय, शेवटचा अध्याय. नारायण म्हणे नारदासी मृग कथाधिक मासी स्नाने कपीसी घडली कपित्वटा कोणी दिव्य देह विमानी बैसला. असा हा दिव्य देह बसला. ऐसा अंतरी विचार करी दिव्य नर नारी दिसती. वैकुंठामध्ये दिव्य नर नारी दिसले. ऐसे वैभव पावून दिव्य देही कपित्वते क्षण चित्रवाणी निष्ठेत स्वस्थ राहिला. मी महापापी अतिदृष्ट कोणते पुण्य केले जाण हरिपद मद नेती विमानात. मी कोणतं पुण्य केलं म्हणे. प्रभावे चाले गोलोकात कैसा उशीर लावे येथ पुरुषोत्तमा सन्नदी. दूत म्हणायला लागले, अरे नौकर नाही, याला देवाच्या जवळ न्यायचंय. भोगावयाज कोणते पुण्य आले हाता
माझी पापाची झाली निष्कृती, मी गोलोका जातो निश्चिती. याच्या मनात येऊ लागलं की आपलं पाप गेलं कसं. ऐसे कपीचे ऐकोनी भाषत, हरिदूत तया बोलत. हरीचे दूत त्याला म्हणतात. सर्व मासा माझी उत्तम, जो पुरुषोत्तम मास, त्याचे पुण्य तुझशी प्राप्त झाले. हा म्हणे मला तर पुण्य केल्याचं आठवत नाही म्हणे. अरे म्हणे वानर देहात अरण्यात, रोगग्रस्त तू असत. अरण्यामध्ये तू रोगग्रस्त होता, तुला काही खायला मिळत नव्हतं. त्या अधिक मासात तू त्या कुंडात पडला आणि 5 दिवस तुला उपास घडला, 5 दिवस स्नान घडलं. म्हणून त्या योगाने तुला हे वैकुंठ धाम प्राप्त झालं. ऐसा पुरुषोत्तमाचा एकच उपास, अनंत जन्माचे पापे घालवी. म्हणून अशा पुरुषोत्तमाचा 1 दिवसाचा उपवास असं पाप घालवतो. आता तुम्ही उपवास 1 दिवसाचा कराल ना, तर सकाळपासून स्नान संध्या झाली की आपलं कर्म केलं की ईश्वराचं स्मरण करायचं. आपण काय करतो, उपवास करतो आणि सगळे उद्योग चालू ठेवतो. असं नाही. मग 1 दिवसाचा उपवास करायचा ना, तर सगळं रिझाईन, फक्त परमात्मा, त्याला म्हणायचा उपवास. कारण त्या दिवशी दुसरं काहीच करायचं नाही, फक्त तेवढंच करायचं, वेळातला वेळ काढून. कारण 1 दिवसात तुम्हाला पाहिजे. आपण मी तर केलं पण माझं काहीच चांगलं झालं नाही, तू बाकीचं दुसरं चांगलं केलं. गल्लीत बसला आणि शेवटचा माणूस लबाड आहे असं कर, गप्पा मारत बसला. काहीच करायचं नाही. करायचं असलं तर गायीची सेवा, देवाची सेवा, आपलं घर स्वच्छ करावं, देवाचं स्मरण करीत राहावं, कोणाची जास्त बोलू नये. आपण काय करतो, वाचाळ जास्त बोलतो. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. जपापेक्षा गप्पा जास्ती होऊन जातात. म्हणून ते म्हणतात, हरिदूताने त्याला सांगितलं आणि मग त्याने आपला महोत्सव सुरू केला. ऐसा महोत्सव वैला तो दिव्य पुरुष विमाने बैसला, पुष्पवर्षाव झाला अंगी. त्याच्या अंगावर पुष्पवर्षाव झाला. आता मृत्यू आपदान ये. आता गोलोकात गेल्यामुळे मृत्यू नाही ना आपदा नाही. नारायण म्हणे ब्रह्मसुता विचारो निपाये तत्वता, पापात्मा जरी असता तरी उद्धरतो अधिक मासी. म्हणून खरं तर हा अध्याय पहिल्याच दिवशी सांगायला पाहिजे माणसांना, म्हणजे त्यांना महिनाभर नीट वागता येईल. पण आता ग्रंथात शेवटी लिहिलाय, सूत म्हणे शौनदादिकन, ऐशी नारायणाची वाणी ऐकोनी नारद मुनी समाधानी झाले. पुरुषोत्तम फिरत फिरता सत्यलोकी आनंद झाला. ऐसे ऐकोनी नारदे पुरुषोत्तम महिमा भूमीवर आणला. या नारदांनी हा सगळा खटाटोप केला आणि हा अधिक मास आपल्याकरता आणला. भरतखंडा माझी जन्मोनी पुरुषोत्तमाची सेवा करती. कारण हा जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे, ह्या भरतखंडात आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच जास्त आहे. पुन्हा ऐका, हे बाकीच्या फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहे. बाकीच्यांकडे याला धोंड्याचा महिना म्हणतात. असं आहे ते. जास्त या महाराष्ट्रातच महती आहे या पुरुषोत्तमाची. पुरवितो गोलोक, जो भक्तिभावे श्रवण करतो तयास तीर्थाचे स्नान. आता ग्रंथाचं महत्व सांगितलेलं आहे. जया गेला श्रवणाविन तयाचे श्रीमळ संपूर्ण. ज्याने काहीच ऐकलं नाही अधिक मासात, त्याच्या डोक्यावर मळाचं गाठोडं म्हणतो. ऐसे वेदव्यास मुनी गिवाळ माशा वर्णली. माघादी मास कार्तिकादी मास, त्यात विशेष हा पुरुषोत्तम मास. म्हणून हा पुरुषोत्तम मास आहे. म्हणजे हा ग्रंथ लिहिला कुठे, राजापूर नामे प्रसिद्ध नगरी कोकणामध्ये. तया समीप धूपेश्वर धाम, तया ग्रामी शिवलिंग आहे. धूपेश्वराला एक शिवलिंग आहे. तयाचा पूजक गणकुळ, सर्व कुळ संपन्न सदाशिव तुल्य. तयाची पत्नी गुणनिधान पार्वती जैसी. सदाशिवासारखा शिवाचा अभिमानी असलेला एक ब्राह्मण, त्याची पत्नी पार्वती समान. तयाच्या पोटी विठ्ठल नाम शिवनंदन जन्मला. आणि अशा शिव शंकराच्या पोटी विठ्ठल नावाचा मुलगा झाला. वेदशास्त्रा माझी प्रवीण ज्योतिषशास्त्र प्रमाण. तयाची पत्नी रुक्मिणी, रुक्मिणी सगुण गणाची खाणी. तिच्या उदरी रघुनाथ जन्मला.
रघुनाथ शास्त्री अतिप्रवीण तर्कालंकार व्याकरण शास्त्र तयाची पत्नी सीता माता होय रघुनाथ माझा पिता उभयांचा खाता त्यांच्या पुढे परशुराम मी उत्पन्न माता पितांचे चरण वंदन कृपासागर भक्तिभावे ग्रंथ लिहिला अधिक मास म्हणून तया चरणी मंदिला शके 1818 शके 1818 आता शके 1942 चालू आहे दुर्मुख नाम संवत्सर वैशाख मास इंदू वासर पौर्णिमा तिथीत ग्रंथ संभविला माता पितांची कृपा करून मुंबईपुरात ग्रंथ पूर्ण केला या ग्रंथाचं पठन केल्यानं पुत्र पौत्र आदी मिळते म्हणे 31 अध्याय पूर्ण प्रति गोलोक मिळावा म्हणून लिहिले जाण अधिक मास हा संस्कृत ग्रंथ श्रोते संत पाविजे म्हणून प्राकृत भाषेत गेला आता अधिक मासी प्रथमाध्यायी मंगलाचरण नारद मुनी काम्यवनी जावन कृष्णास पांडवास भेटले भगवान पांडवांना भेटला द्वितीय अध्यायामध्ये वैकुंठ गमन सांगून अधिक मासी विष्णू गोलोक गमन तृतीय अध्यायी मलमासाशी पुरुषोत्तम नाम दिले चौथ्या अध्यायात धर्मराया द्रौपदीचा जन्म सांगितला 7, 8 आणि 3 अध्यायात दृढधन्व्याचे चरित्र सांगितले नवमाध्यायी स्नान नेम सांगोनी पुरुषोत्तम विधी सांगितला दशमाध्यायी धेनूचे महत्व सांगितले गोदानाचा महिमा एकादशाध्यायी विप्रपूजन ब्रह्मस्वहरण विवरण केले द्वादशाध्याय संपूर्ण सांगोनी स्नान महिमा सांगितला आणि दीपछेदनाचे घोर विमधी सांगितले साचार चतुर्दश पंचदश महात्म्य सांगितले मणिग्रीव विस्ताराख्यान 16 अध्यायात सांगितले भगवन महिमा अन्नदानाची गतिमा उत्तम सांगितली वैधृती व्यतिपात पौर्णिमा महात्म्य सांगितले अमावस्या द्वादशी महात्म्य कथिले स्नान महिमा सांगितला राक्षसाचा मोक्ष 23 अध्यायात एकोत्तर उपवास विप्रसेवेचे महत्व 24 अध्याय निर्मळ दानाचे फळ सांगितले मेनाव्रत 25 अध्यायात स्नानाचे फळ वीरबाहूची कथा सांगितली जाण व्रत उद्यापन सांगितले 27 वर्णिला 28 सुमतीरायाचे आख्यान अद्वितीय कर्दोपाख्यान सांगितले 31व्या अध्यायी कर्दियासी मोक्ष ग्रंथपाठ श्रवण सांगितला असा 31 अध्यायाचा ग्रंथ पूर्ण झाला अधिक महात्म्य सार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकते चतुर एकत्र शमोध्याय आता पुन्हा भगवंताने जर आपल्याला कार्य दिलं तर पुन्हा 3 वर्षानंतर या ग्रंथाचं पठन होईल कृष्णार्पणमस्तु हरये नमः हरये नमः हरये नमः उद्याचं प्रवचन 7:30 ते 8:30 कोणी जास्त दर्शनाला येण्याचा प्रयत्न करू नये योगे 28 विठ्ठवारे ओबा वामांगे रखमाये देशदेय शोभा पुंडलिका भेटी परब्रह्म लेखा करणे वाहे देवा उद्धारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखमाई वल्लभराई जय वल्लभा पावे जिमलगा जय देव तुळशी माळा गळा करडेवने करडी राजे वेदांबर कस्तुरी ललाटे देव दुर्वार नित्य येता भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राधी जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रघुमाई वल्लभराई जय वल्लभा भावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो साधू जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन वेळा मात्रे करा होय मुक्ती केशवासी नाम देव माधवासी नाम देव भावे उभा येती जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा माई वल्लभराई जय वल्लभा भावे जीवलगा जय देव मधुसूदना पद्मनाभा जगद्व्यापका जनार्दना सकळ देवादि देवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड
करा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापदे कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका दरिद्राक्षिते वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणाचे निर्गुणा जगज्जगीता जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्ण तुकाला लोटांगणी मजकावजावा हेची करीतसे भवबंधनी सोडवावे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगा श्री गणेशाय नमा यम म्हणे चित्रगुप्ता लागून कोणी आणिला हा ब्राह्मण याचे नाव काय सांग. अरे म्हणाले चित्रगुप्त विचारतो यमाला हा कोण ब्राह्मण आहे. म्हणे प्रभो हा कर्दय. अरे म्हणे कर्दय कोणाचं नाव असतं काय असं काय नाव काढलं. माझ्या यादीत तर कर्दय नाव नाही म्हणे, हे कलियुगातलं स्पेशल नाव आहे. तेव्हापासून या युगामध्ये नावांची किमया व्हायला लागली. हा धन म्हणजे रावण नाव कोणी ठेवत नव्हतं, पण आपल्या गिरगावमध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये रावण अण्णा नावाचा माणूस आहे. हो, आपल्या जिल्ह्याने सोडलं नाही नाव. अत्यंत दृष्ट याचे सुकृत याने वाटिके माझे रावून फळाचा केला अव्यवहार. फळं कच्चे तोडले, पशुपक्षी मारले. हा मुळामध्ये ब्राह्मण याने धनलोभ अति केलाय. अत्यंत दोन पाप चौर्य कृत्य विश्वासघात. चोरी केली, विश्वास ऐसे चित्रगुप्ताचे भाषत ऐकोण कृतांत कोपिला. चित्रगुप्त यमाचं भाषण ऐकल्यावर चित्रगुप्त कोपले. यासी सहस्रवार वानर देवोनी जन्म. बाबा 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 1000 वर्ष वानर बनवा म्हणे याला. तदनंतर विश्वासघाताचे फळ हा होईल पिशाच. अहो हा कर्दम अत्यंत आदम लोभिष्ट झाला प्रथम. तदनंतर केले चौर्य कार्य. आधी हा लोभी झाला, नंतर याने चौर्य कार्य केलं. हाच कर्म यम धर्म गृही श्रेयकर असे दोन्ही. म्हणून हा नियम यमाच्याकडे आहे. जो कोणी करतो त्याला प्रेत योनी माझी टाकतो, म्हणून पिशाच करतो. म्हणून याला पिशाच योनी द्या म्हणे. निर्जन वनात म्हणजे मारवाड देशामध्ये भूत प्रेत करा. तुम्ही जर मारवाडमध्ये गेले ना, तिकडे अजूनही भूत प्रेत पिशाच्या गोष्टी फार जास्त आहे. कोणी राजस्थानी माणूस द्या, त्याच्याकडे पंचांगाचा नाडा असणारच, कारण तिकडे त्या कल्पना जास्ती आहे. आरडाओरडा दिवस रात्री दुःख भोगी, कारण तिकडे पाणी नसतं. आरडाओरडा का भोगोनी मग फलचौर्य कपित्व पावेल. आधी पिशाची योनी भोगेल, मग कपित्व होईल म्हणे. दिव्य कलेंजर पर्वतावर जंबूखंड मनोहर. आता जिथे दिव्य कलेंजर नावाचा पर्वत आहे जंबूखंडामध्ये, तेथे पापनाशक कुंड सरोवर आहे. तिथे पापनाशाचे कुंड आहे. तयाचे नाव मृगतीर्थ. तेथे श्राद्ध करती यथोक्त. त्या तीर्थाचं नाव मृगतीर्थ आहे. पितरमुक्त होती. आता बा प्रत्येक भागामध्ये एक एक असं तीर्थ आहे. त्या तीर्थाच्या ठिकाणी श्राद्धाचं वर्णन केलेलं आहे. फलचौर्य प्रथम वानर जन्म पावला. ऐसे नारायणाचे भाषण ऐकून ब्रह्मसुत म्हणे. मृगतीर्थ त्रैलोक्यात असून तेथे दृष्ट पापी वानरास काय राहावया मिळाले. म्हणजे महाराज
असं हा दृष्ट वानर. आणि मग त्याला तिथे राहायला काय मिळालं म्हणे, भावदोष करून स्वशिष्या प्रति जाणून नारायण मुनी आनंदले. म्हणे नारदा चित्रकुंडल नामे महाधनिक होता वैश्य. त्या या कर्दळ ब्राह्मणाच्या काळामध्ये चित्रकुंडल नावाचा एक राजा होता. तारक त्याची प्रतिभता पत्नी अधिक मासी भावे सेविता पूर्णमास पूर्ण केला. आणि यांनी काय केलं म्हणे, अधिक मासाचं व्रत केलं आणि त्याचं उद्यापन केलं. वेदशास्त्र ब्राह्मण पाचार्यले महाविद्वान द्विजा बोलवणे. द्विजांना बोलवलं, पण या कर्दमाला काही बोलवलं नव्हतं, कारण याची कीर्तीच तशी होती. पहा अचानक गेला तिथे वैश्याच्या घरी आणि ते उद्यापन होईपर्यंत बसून राहिला. ते कानावर पडलं, ते डोळ्यानं पाहिलं, पण आता याचा नंबर दानात नव्हता. मग हे सगळे ब्राह्मण गेल्यावर हा पाया पडला त्या वैश्याचा, मला काही द्या, मला काही नाही, माझ्या असं काही नाही. तर त्या पूजा पाहिल्याचं पुण्य होतं म्हणून तीर्थावर जन्माला आला. म्हणून आपण कोणाचं उद्यापन पाहायला जातो तिथे काही गुपचूप बसत नाही, इकडून तिकडून माना मोडता आणि करता बुवाचं घर भरता असं बोलतो आपण. एखाद्याने कधी जास्ती काही राशी दिल्या, कुठून आणता कोणा ठेव, हे आपली सवय असते. म्हणजे कोणी देत असेल तेही पावलं जात नाही. एखादी सून एखाद्या सासूचं करत असेल ना, तिची पेटी घ्यायची असेल ना तिला, म्हणून इतकं करते ती. आपल्या सवयीत असे. कोणी कधी जास्त मंदिरात राहील त्यांचं पाप जास्त आहे ना, म्हणून ते धोतात. कारण आपली सगळी भाषा उडान टप्पू, त्याला कारण पाहलं जात नाही. इथे असं सांगितलं नुसतं पाहिलं तरी पुण्य होतं, पण पाहता पाहता तुम्ही जर कुचेष्टा केल्या तर काय होईल. जर नाही केल्या तर वानरच्या ऐवजी मानव तरी व्हाल. आमच्याकडे एक नौकरी यायचा श्रीमंत माणसाच्या करता, त्याला 2 वेळा दिवे लावायची सवय होती. मी त्याला म्हटलं, नारायण अरे तू रोज दिवे लावतो, मी अधिक मासाची पोथी सांगितलं, दिवा लावणारा चारीधाम यात्रा करतो. म्हणजे दादा 57 रुपये पगार आहे शेठकडे, काय चारीधाम यात्रा होईल. शेठ यात्रेला निघाले, ती बाई म्हणे नारायण बरोबर असेल तर मी जाईल, नाही तर जाणारच नाही. झालं, नारायणच्या चारीधाम यात्रा जायची. मग दैवयोगानं मुलगी अमेरिकेत गेली, तिच्या बाळणपणाला जायचं होतं शेटाणीला. शेटाणी म्हणे नारायणला देत असेल तरच अमेरिकेत. नाही, नारायण अमेरिकेत. तो अमेरिकेहून आला, मला म्हणजे दादा सगळं खरं झालं. म्हटलं हा दिवा, हे दिवा लावायचं पुण्य आहे. कारण दिवेनं सगळं पाप नाश होतो, अंधकार. मी आत्ता सांगितलं ना किंवा आज शेवटच्या दिवस लावून घ्या, तुमचा त्रास कमी होईल. आम्ही आधी 7 दिवे 5 दिवे मग 35 करून दिले पूर्ण ना. लावा फुलवाती का वहिना लावा. दीपानं पापाचा नाश. नुसतं दिव्याची वात मांजरीनं धक्का मारला तर विमानात गेली. तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये तर जा, पण तुमच्या राज्यात तर मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर 4दा बिघडतो. म्हणून ते म्हणतात, नाना वाद्यांचे गजर तेणे ऐकले, ब्राह्मणांच्या मुखे देवाची स्तुती ऐकली. ऐशी भगवत भक्ती थोडी घडली, म्हणून मृगतीर्थी प्रगटाला. अशी थोडीशी पहा भक्ती केवढी मोठी आहे. एवढी जरी घडली तरी तिचं फळ मिळतं. आणि तुम्ही तन मन आणि धनापासून केली तर काय फळ मिळेल एवढं शिकायचं आहे. आज हा ब्राह्मण सगळं धनदिन जमिनीत ठेवून, याने काय केलं म्हणे, सगळं धन जमिनीत ठेवलं. आता याचं म्हणे फळं खाल्ले वगैरे याचं पाप जे होतं ना ते गेलं, कारण जमिनीचं धन केलं आणि जमिनीला दिलं. जमिनीने याच्यावर एवढी कृपा केली की याला अधिक मासाची पूजा पाहायला मिळाली. म्हणजे ती जमिनीची कृपा आहे. कारण त्याने पुरलं कुठे, मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना हरिवंश पुराणामध्ये, की हे झाडांची पानं जमिनीतून उत्पन्न होतात आणि परत जमिनीत जाऊन मिसळतात. आपण सुद्धा सागरातलं पाणी घेतो आणि देवाला डॉक्टरांना सागरालाच देतो. सगळं देव. तुकाराम महाराज एकदा फुलाचं झाड तोडत होते, म्हणजे फुल तोडत होते. आकाशवाणी झाली, का रे पाणी माझं, झाड माझं, फुल माझं, मग तू कसं काय देतो, सगळंच जर माझं आहे.
तुझं मला दे. तुकाराम महाराजांनी आपलं मन पांडुरंगाला देऊन टाकलं आणि त्यापासून तुका झाला मोकळे झाले. काय द्यायचंय परमात्माला? तर आपलं मन द्यायचं. मना सज्जना भक्तिपंथे सिजावे तरी श्री हरी पाविजे स्वभावे. पण आपलं मन तयार झालं पाहिजे. आपलं तर दुसऱ्याचं पाहिलं की दुखायला लागतं. तर नाही, सगळ्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सामील व्हा आणि समान तत्व कर. कोणाची निंदा करू नका, कोणाच्या कुचेष्टा करू नका. या निंदा आणि कुचेष्टेने माणसावर सारखे अरिष्ट येतात. घरात सुद्धा समाधान राहत नाही. परत लोकांचा स्वयंपाक झालेला असतो आणि आता सगळे वा चांगले बसून जेवू असा काही विषय नसतो, तर कोणी धड जेवत नाही. ते अन्न तसं तसं पडलेलं असतं. तर लक्षात ठेवा, जर आपल्या मनात कुचेष्टा निंदा असतील तर तुम्हाला सुग्रास झालेलं भोजन ऐन वेळेवर अविचाराने खावं लागतं. जेवणाच्या वेळा कटकटी, झोपाच्या वेळा कटकटी घरामध्ये, नुसतं मीठ कमी आहे म्हणून भनका तनका, हे सगळे मनाची पाप आहे, लगेच भोगावे लागतात. म्हणून स्त्रियांनी माणसांच्या जेवणाच्या आधी बालकांची जेवण उरकून घ्यावे, हे करून आणि प्रसन्न चित्तानं जेवावं. प्रसन्न चित्ताने जेवू. याच्याकरता पाठ, रांगोळी, उदबत्ती, दिवा हे सगळं लावायचं, बंद बंद करायचं. कसं काय उपयोग होईल? समर्थांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे. समर्थ जाम गावाला गेले आणि त्या दिवशी काही पर्व काळ होता म्हणून मोठ्या भावाच्या मुलांनी अन्नदान ठेवलं आणि तुपाकरता 1 तास पंगत अडथळली. तूप येत आहे म्हणे. का रे, आदल्या दिवशी तयारी नाही करता आली? शिकवलंय मुलांना, तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल त्याची पूर्वतयारी पाहिजे. वक्ताला बोलायचं असेल तर आधी सिंहावलोकन केलंच पाहिजे, नाही तर पंचायत होते. मग मला हे सांगायचं आहे, मला ते सारं सांगणार भाऊ, वेळ संपला ना. काहीतरी सांगितलं पाहिजे आणि आठवलं पाहिजे. कुणाला आठवेल? ज्याने चिंतन केलं आहे, ज्याने मनन केलं आहे त्याला आठवतं ते. समर्थांनी एका पाण्याच्या विहिरीमधून घागर भरून आणायला सांगितले आणि त्याचं तूप करून दिलं. पण याचा अर्थ काय? पूर्वदर्शन. श्राद्धाच्या आदल्या दिवशी, कुळधर्माच्या आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी बनबन कटकट होत नाही. तुम्ही जर 11:15ला कोथिंबीर निवडायला बसले तर कसं काय होईल? ही तयारी पाहिजे, पूर्वतयारी. पहा तुम्ही, आता तुमची तयारी होती पोरांची परीक्षा द्यायची, लाईटच गुल झाली. बाकीच्या राज्यांनी काय केलं? स्क्रीनवर प्रश्नपत्रिका टाकून दिली, रजिस्टरवर लिहून घेऊन यावाने घरी. चला, म्हणजे सगळे कसे होतील? पास. कशी युक्ती केली बा त्यांची. म्हणून ते म्हणतात, मृगतीर्थी क्षुधा तृषे पीडित, नारद त्या वनी फिरत, जन्मापासो निपित्तजन्य. त्याची जीभ आली होती म्हणे वानर जन्मामध्ये, कारण फळं चोरलेले होते म्हणे. तोंडात वारंवार जल येई, नुसतं पाणी तोंडात येईल, आतून पित्त व्हायचे. आणि त्यावेळेस ह्या अधिक मास चालला होता, हा पाण्यात पडला. याला वानर जन्मामध्ये सुद्धा दशमी पासो सतत, 4 दिवसात कुंडात लोळत. वानर जन्मामध्ये दशमीपासून अमावस्येपर्यंत 5 दिनी 2 प्रहरी माध्यान्नी मृगतीर्थ प्राण गेला. मृगतीर्थावर याचा प्राण गेला, म्हणून याला हे सगळं वैभव प्राप्त झालं. असं अधिक मासात जो 5 दिवस 3 दिवस स्नान करतो त्या तो मुक्त होतो. अधिक महात्म्यसार बृहन्नारदी पद्माधार, सज्जन श्रोते ऐकती चतुर, 23 श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः. योगे 28 विटवरी उभा, मांगे रुक्माई दिशदी शोभा, बेटी परब्रह्म लेगा, चरणी वाहे भीमा बुद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, हरि पांडुरंगा. माई वल्लभाई जय वल्लभा कावेज बुलगा, जय देव जय देव. तुळशी मागळा कर ठेवली काठी, कासे पितांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर बेटी, गरुडा हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा, हरि पांडुरंगा. माई वल्लभाई जय वल्लभा कावेज बुलगा, जय देव जय देव. आषाढी का
कार्तिकी भक्तजन येती ओ साधुजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन वेळा मात्रे दया होय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाढती जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे शिवलंगा श्री अनंता मधुसूदन चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापति कामिनी मोहना बदनमूर्ति भवतारका दरिद्राश्री वामनमूर्ति त्रिविक्रमा जगज्जनिता जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण मुकाला लोटांगणी मजठावद्यावा श्रीचरणी हे तसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज निवासी भगवान की जय।